चला मॅच ऑन केली जाते. पहिला गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय गणेश. पहिलाच बॉल गेविन याच्यासाठी फटका अगदी सन्मानजनक केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये आपण बघतोय पहिल्या बॉलवरती मिळाली जाते सिंगल. सुरुवात अगदी चांगल्या रीतीने केली आहे. एका साईडला आपण पाहिला तर गेविन फर्नांडिस, दुसऱ्या साईडला जॉन्सन, हे दोन फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय. ॲज द ओपनिंग जोडी म्हणून आपण बघतोय. रिक्षा संघटना वर्सेस उत्तर मास्टर या दोन संघादरम्यान हा सामना आपण बघतोय. चांगली सुरुवात आहे. पहिल्या बॉलवरती दोन्ही संघांमधून अगदी चांगलं प्रत्युत्तर दिला गेलं आहे. हो आणि बॅ बॅटने सरळ मिड विकेट क्षेत्रामध्ये खूबसूरत चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेच चौकार आपण बघतोय फलंदाज जॉन्सन याच्या बॅटमधून. जॉन्सनची बॅटिंग अगदी आपण पाहिला होता मुर्दा गावामध्ये रिक्षा संघटना या संघाच्या स्पर्धेमध्ये पहिला 48 धावा पूर्ण करणारा हा खेळाडू होता. फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये आहे. दोन्ही शतरक्षकांना करतोय चेंडू टाटा बाय बाय चौकार. क्या बॅटिंग केली गेले. आक्रमक रूप आता मात्र जॉन्सन धारण करतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. हो हो फुल टॉस बॉल फुल टॉस पणे मारलाय. सरळ 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 षटकारासाठी. थँक्यू डीजे. काय बॅटिंग केली जाते. काय बॅटिंग केली जाते. पहिले दोन चौकार त्यानंतर एक षटकार आणि आता मात्र धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 15 धावा. जबरदस्त बॅटिंग. पुढील बॉल गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे गणेश. अजून एक फुल टॉस, अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार. फलंदाजाचं नाव आहे मिस्टर जॉन्सन. थँक्यू डीजे. जणू काय गोलंदाजाला धोबी घाट मध्ये कपडे धुतले जातात तसं धुतलंय. जबरदस्त बॅटिंग, आक्रमक रूप. 21 धावा यावेळी बॅटचे इच लागले. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये शतरक्षक आहे. धाव घेतली जाणार नाही. पहा ही चलाकी आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या आहेत. विकेट राखणं खूप गरजेचं आहे जॉन्सन याची आणि कुठेतरी अंतिम बॉलवरती एकही धाव नाही आहे. षटक संपला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. संघाची धावसंख्या 21 रन. पहिलं गाडा गाडा
थँक्यू डीजे. काय संगीत वाजवलं गेलंय. पहिला षटक 21 धावा. धाव फलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना जॉन्सन या फलंदाजाने अगदी आक्रमक रूप धारण केलाय. 21 रन 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. अमित गोलंदाजच्या मार्गवर आहे. संगीत चांगल्या रीतीने वाजवले जात आहेत. त्या प्रकारे बॅटिंगही पाहायला मिळते. टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. तुम्ही जेवढं टाईम खर्च कराल तेवढं अंतिम 5व्या ओव्हरमध्ये तुम्हाला डायरेक्ट 6व्या ओव्हरमध्ये तुम्हाला डायरेक्ट एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. लक्षात घ्या. टाईम आणि आयोजन हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण आयोजन तर चांगलं आहे, मात्र त्यांचा साथ, आयोजनाला साथ तुमची गरज आहे. मात्र तो साथ इथे कुठे लाभला जाईल काय. त्यावेळी पहा पुन्हा एकदा सन्मानजनक कव्हर ड्राईव्हमध्ये केला गेलाय फटका. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझल्टमध्ये चेंडूला अडवलंय. 2 धावा गेविल पूर्ण करतोय. एका साईडला जॉन्सन हा फलंदाज आक्रमक फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या साईडला गेविलला जर आपण बघितलात तर एक चतुराई बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. तर दोघांचं कॉम्बिनेशन असणं खूप गरजेचं आहे. आणि तो कॉम्बिनेशन दोघांचं बातचीत होणं, बोलणं, खेळणं, त्यामध्ये तो क्रिकेट असणं खूप गरजेचं आहे. आणि ती क्रिकेट आता मात्र या मैदानामध्ये उत्तम संघाच्या माध्यमातून खेळलं जाते. ओहो, जागेवर आडव्या बॅटने खेचलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये आहे क्षेत्ररक्षक. गेविनला परतावा लागेल. पहिला विकेट गमावलाय टीम उत्तर या संघाने. स्टेवन येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. क्रमांक 3 वरती या फलंदाजाला पाठवलं गेलंय. क्रमांक 3चा जो आकडा आहे ना, तो भारत देशासाठी चांगला म्हटलं जात आहे. कारण विराट कोहली याला पण बघितला तर त्याने भरपूर वर्ष क्रिकेट गाजवला. सर्वाधिक शतक ज्याच्या नावावरती आहेत तोच क्रमांक 3 वरती विराट कोहली उतरतो. आणि त्याचसाठी हा लकी आकडा म्हटलं जात आहे. मात्र पाहायचं आहे क्रमांक 3 वरती स्टेवन काय करेल. 2 षटकं, दुसरा षटक पूर्ण चालू आहे ते लाईनमध्ये आपण बघतोय. अमित याला केविन फर्नांडिस हा फलंदाज इथे बाद झाला आहे. आणि आता मात्र स्टीवन आणि जॉन्सन ही जोडी मैदानामध्ये आहे. ओहो, डायरेक्ट आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजांचा बोट आकाशाकडे. विकेट विकेट विकेट. थँक्यू डीजे. त्याला बॅट्समॅन लगेच पाठवायचं. लक्षात घ्या, उत्तम संघ लेट करू नका. विनंती असेल लगेच बॅट्समॅन मैदानामध्ये पाठवून द्या. काय संगीत वाजवले जात आहेत आमच्या डीजे मास्टरकडून. बैलगाडा आज आपण पाहिलात तर क्रिकेटपेक्षा जास्त प्रेमी आपल्याला बैलगाडा शर्यतीमध्ये पाहायला मिळत आहेत. बैलांचे अगदी आपण पाहिलात.
हां बोला. हां हां ठीक आहे. हां हां ठीक आहे सांगतो सांगतो. हां पंढरी बोलतो ठीक आहे. हां 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां 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 हां. आज आपण बघतोय हिम्मत भोईर सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बक्षीस लागला आहे तो म्हणजे पंकज याच्यासाठी डाय मारून जर कॅच पकडला तर 1,000 रुपयांचा पारितोषिक समाजसेवक आणि एक उद्योजक हिम्मत भोईर सरांच्या माध्यमातून दिले जातील. हो हो पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, चांगली गोलंदाजी आहे. पहा पहिल्या ओव्हरमध्ये तुषार आपण पाहायला गेलं तर 21 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर कुठेतरी जो कमबॅक करायचं होतं तो कमबॅक अमित या गोलंदाजाने केला आहे. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत, कारण 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आणि 2 विकेट आहेत. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. लक्षात घ्या टाईमही तेवढे तुम्ही जास्त खर्च केलेत, कारण 4 बॉल टाकण्यासाठी तुम्ही 5 मिनटं खर्च केलेत. जसं तुमचा टाईम कमी होत जाईल तसं तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या आज कुठलीही हाईगाय केली जाणार नाही आहे, त्या प्रकारचं आयोजन आहे. लक्षात घ्या आयोजक अगदी कोणाचंही ऐकत नाही आहेत, डायरेक्ट फक्त आणि फक्त पॅनल्टी देत आहेत. अंतिम बॉल आहे या ओव्हरमधील. गोलंदाजच्या मार्गवर अमित आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण राजू बघतोय. टॉस बॉल आलेला बॅटने केलेला आहे. अगदी आपण पाहिला तर मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडासा फंबल होता, क्षेत्ररक्षक सिंगलला लगेच डबलमध्ये कन्वर्ट केलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 26 रन, 26 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 26 या आकड्यावरती आपण बघतोय. क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्गवर कमलेश येत आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. का कमबॅक केलं होतं अमित याने. 5 धावा त्या ओव्हरमध्ये फक्त खर्च केल्या होत्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खुटल्या होत्या. तिसरा, चौथा आणि 5वं षटक तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकताय. कमलेश गोलंदाजी मार्गवर आहेत. जॉन्सन यावेळी फटका चांगला खेळायचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही आहे. प्लॅन मिसचा फटका पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल. पंकज याच्यासाठी इथे बक्षीस लागलं आहे. जर डाय मारून झेल पकडला तर हिम्मत भोईर यांच्याकडून 1,000 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेला आहे. इट्स अ ग्रेट समाजसेवक आणि एक चांगले उद्योजक या मुर्दा गावातील. तर नारळाच्या झाडाखाली एक बाईक आहे, लक्षात घ्या. राजन मात्रे भाऊ, तो समोरचा आरसा जरा क्रॉस करायला सांगा ना. ॲक्टिवा. हां थँक्यू. पुढील बॉल गोलंदाजी मार्गवर आहे. हो सरळ बॅटने खेळला आहे. अगदी गॅपमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त पाहत राहिला आहे. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय.
चौकार आणि धावफलक पुढे सरकला गेलाय. संघाची धावसंख्या 31 रन, 31 धावा. चांगली सुरुवात केली गेली होती बॅटिंग करत असताना जॉन्सन या फलंदाजाने. दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी गेविनचा विकेट गेला, धावा कमी आल्या. मात्र या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय फलंदाजी करणारा उत्तर मास्टर संघ. हो, काय चेंडू केलाय, स्लॉट मधला चेंडू पाठवलाय सरळ सरळ मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. टॅप बॅटिंग पाहायला मिळाले. जॉन्सन अगदी आक्रमक फलंदाज पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग आहे. कुठेतरी आपण बघितला तर जॉन्सन जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत एक मोठा डोंगर रचण्याचा काम मात्र जॉन्सनच्या माध्यमातून केला जाईल. तर पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात जॉन्सनने केली होती ना, ती अप्रतिम होती. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितला होता. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच बॅटला त्याच मॅचला पुन्हा एकदा हायलाईट्समध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. जॉन्सन आक्रमक खेळाडू आहे, आक्रमक खेळाडू आहे. काय बॅटिंग पाहायला मिळाली. कमलेश या गोलंदाजावरती अगदी प्रतिहल्ला यावेळी केला गेला. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू आपण बघतोय. एक सिंगल बॉलवरती मिळाली जाईल. 38 रन, 38 धावा अंतिम बॉलवरती मिळाली. एक सिंगल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38 रन 38. आता ना पाणी घेऊन जा. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 38 धावा, 38 रन. गोलंदाजच्या मार्गवर गोलंदाज आपण बघतोय नवीन. बॅटिंग पॉवर प्ले तिसरा, चौथा आणि 5वं षटक तुम्ही घेऊ शकता. लक्षात घ्या, मी ऑलरेडी पहिलेही सांगितलं, तिसरा आणि 5वा आणि किंवा चौथा या 3 षटकांमध्ये तुम्ही कधीही घेऊ शकता. हो, यावेळी फक्त दिशा दिले चेंडूला. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. शतरक्षक तिथे कोणीही नाही आहे. 3 धावा राजू इथे पूर्ण करतील काय धावून, आणि ते 3 धावा पूर्ण. तीन धावेने धावफलक पुढे सरकला गेलाय. 41, 41 ही आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली बॅटिंग अजूनपर्यंत जॉन्सन या फलंदाजाच्या बॅटमधून अगदी आपण पाहिला तर धावांचा पाऊस पाडला गेलाय. जास्तीत जास्त धावा या फलंदाजाने या सीझनमध्ये खुटल्यात, कारण मुर्दा गावमध्ये एक चांगली बॅटिंग पाहिली होती. नक्कीच यावेळी पुन्हा एकदा मात्र डॉट पाहायला मिळेल. नवीन पाहतोय आपण, मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि पूर्ण केली जाते. 1 धाव
एका धाब्याने धावपळक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन तब्बल 42 चांगली धावसंख्या पुढे नेण्याचा काम मात्र उत्तर मास्टर संघाचे दोन्ही फलंदाज करत आहेत. बॅटची कड आहे, विकेटचा चंबा आहे आणि मोठी विकेट आहे. जॉन्सन बॅक टू द पवेलियन, डगआउट मध्ये परतला जातोय. त्याकडे जे नवीन फलंदाज मैदानामध्ये आयवन या फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळते. आयवन या फलंदाजाला बोलवलं गेलंय. क्रमांक 4 वरती या फलंदाजाला पाठवलं गेलंय. हो पटका खेळलाय. यावेळी पाहायला मिळतोय दीपक पंकज होता, सिंगल पूर्ण केली जाते. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 धाव्याने धावफलक 42 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सॉरी 44 धावा, 44 रन्स. हो पुन्हा एकदा बॅटची कड आहे. नोमॅन्स रिझनमध्ये चेंडू पडतोय. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव ही पूर्ण केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय? दोन धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 धाव्याने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नवीन आपण बघतोय गोलंदाजी मार्गवरती, कारण महत्त्वपूर्ण इथे विकेट गमावलाय. जॉन्सन हा फलंदाज जो आक्रमक पाहायला मिळत होता, त्या फलंदाजाचं विकेट मिळवणं खूप महत्त्वाचं होतं आणि तो विकेट इथे मिळवलाय. हो पुन्हा एकदा सफल होऊन खेळला होता. फुटवर्कचा फायदा घेतला गेला होता. क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे ना की फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क या 2 गोष्टींची खूप गरज आहे. षटक 4 संपले गेलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36. थँक्यू विजय. सन्माननीय श्री लिओन फर्सेगा सरांचं इथं आगमन झालं आहे. मी विनंती करतोय आपण यायचं आहे सर. आपलं सहर्ष स्वागत. लिओन फर्सेगा सर यांना विनंती असेल सर या प्लीज कम ऑन द स्टेज. आपलं सहर्ष स्वागत. भाईंदर मास्टर आयोजित भाईंदर मास्टर चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं सहर्ष स्वागत. या मैदानामध्ये आमच्या लाडके प्रेक्षक उपस्थित आहेत, त्याही सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्व खेळाडूंचंही सहर्ष स्वागत. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या या क्रिकेटचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्याही प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आमच्या समाजन कक्षामधून आमच्या आयोजन कमिटीकडून सहर्ष स्वागत. टेलिकास्ट आपण बघतो डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी चांगलं खेळलं जातं. आमचा कॅमेरामॅन मिस्टर आकाश अगदी आपण पाहिलं आहात तर सज्ज आहेत प्रत्येक या मैदानाचं छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी. त्यानंतर आमचे टी व्ही ऑपरेटर मिस्टर प्रिन्स बॅटिंग पॉवर प्ले घेतला आहे. याच 5व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले आपण बघतोय. बॅटिंग पॉवर प्ले मतलब पाहायला गेला तर 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही फक्त आणि फक्त 3 शतरक्षक सजवू शकताय. आणि बॅटिंग पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी कोणाकडे आहे? एक अनुभवी गोलंदाज दिनेश या गोलंदाजाला दिला गेला आहे.
महत्त्वपूर्ण मॅच आहे. जो संघ जिंकेल तो पुढे येईल, हारेल तो घरी जाईल. मात्र लक्षात घ्या, जेवणाची सुरुवात केली गेली. सर्व संघांना विनंती असेल, आपण आपला खेळ झाला असेल तर आपण जेवण करून घ्यायचं आहे. सत्तेचाळीसावा या धावफलकावरती आपण बघतोय. चौथा षटक संपलाय, 5वा षटक. दिनेश पहिलाच बॉल फुल टॉस होता. फुल टॉसला अगदी मारलाय फुल टॉस पण षटकारास. देवा रे देवा 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 DJ Vaibhav in the थँक्यू डीजे. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्या फुल टॉसला जणू काय मेजवानीसारखं स्वीकारले फलंदाज स्टीवन या फलंदाजाने. आयवन सॉरी. हो, यावेळी मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवलं गेलं. एक चांगले क्षेत्ररक्षण. कमबॅक करणं गरजेचं आहे. षटकार गेल्यानंतर कुठेतरी धावा रोखण्याचं काम दिनेश याच्या माध्यमातून केलं जाईल, कारण अनुभव आहे खूप. हो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचं काम केलंय. चेंडू जाईल का लांब लचक आणि चेंडू पोहोचलाय सरळ वन बाउन्स. नाही एक्का नाही दुक्का, येतोय चौका. देवा रे देवा देवा अरे देवा रे देवा 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 रे देवा देवा अरे देवा रे देवा 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 रे देवा लवकर कमेंट मला यार वाढू. देवा रे देवा देवा. चौकार येतोय. राजू यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, केला गेलाय. दीपक याच्या हातामध्ये झेल आहे. झेल टिपलाय, मात्र मित्रा डाय मारून जर घेतला असतात तर 1000 रुपये मिळाले असते. पंकज पडलेल्याचे ऍक्शन तरी करायला पाहिजे होता मित्रा. राजू फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश या फलंदाजाला पाठवलं गेलंय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष दिला तर धावसंख्या पाहायला मिळते 58. 58 रन. 58 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करतोय. टॉस हारला होता उत्तर मास्टर संघ आणि टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं होतं रिक्षा संघटना या संघाने. आणि काय बॅटिंग केलंय मिस्टर जॉन्सन. आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या त्या धावा इथं अगदी वेगाने पाहायला मिळाल्या होत्या. 5वा षटक आहे. बॅटिंगचा पॉवर प्ले इथं सज्ज आहे. गोलंदाज दिनेश आणि फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश याला आपण बघतोय. पुढील बॉल हाताळण्यासाठी सज्ज असेल. हो, पुन्हा एकदा चेंडू चांगला हाताळलाय. वेगाने चेंडू होता. तासी किलोमीटर जर आपण बघितला तर आमचे ढिका स्पोर्ट्स सांगतायत येस 144 प्रति किलोमीटर आज चेंडू इथे हाताळला गेला आहे. जबरदस्त टेलिकास्ट ढिकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली चेंडूची हाताळणी होते. हो, फुल टॉस सरळ पाठवलाय. काऊ कॉर्नर रिझनच्या बाहेर. चौकार. DJ Jack
थँक्यू डी जे. काही संगीत वाजवलं गेलं आहे. एकच वादा आमचा राजू दादा. आज आपण पाहिला तर परमेश माळी याच गीतांवरती प्रसिद्ध झाले होते आणि तोच संगीत आमच्यापर्यंत पोहोचवला जातो आहे. थँक्यू डी जे मास्टर. एक जबरदस्त साऊंड सर्व्हिस आपण बघतो आहे. आज सकाळी ज्यावेळी पहिल्या वेळी माईक हातामध्ये घेतलं त्यानंतर कुठलीही सेटिंग बदलली गेली नाही, कारण अगदी चांगलं साऊंड सिस्टीम आमच्या डी जे मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळते. खराब बॉल आहे. पहिलाच बॉल अगदी आपण पाहिला तर आउटसाईड द लेग आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज जयेश याला आपण बघतोय. अंतिम षटक आहे. 6वं षटक इथं अवतरला जातोय. राकेश ऑन स्ट्राईकला पण बघतोय. आयवन आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये आहे. हो यावेळी व्हेरिएशन होता. या अगोदरचा बॉल तुम्ही जर बघितला तर थोडासा स्पीड होता. या बॉलवरती व्हेरिएशन आहे. थोडासा स्लो आणि थोडासा टर्न या बॉलवरती पाहायला मिळाला आहे. पूर्णपणे चकित केलं आहे फलंदाजाला राकेश याला. डॉट बॉल इथे पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 64 धावा या धावफलकावरती आहेत. अगदी आपण पाहिला तर पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी प्ले अँड मिसचा फटका इथे राकेशला कुठेतरी संघर्ष करावा लागतं आहे. संघर्ष हा क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी पाहायला मिळेल. संघर्ष असा हा शत्रू आहे की त्या संघर्षाला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे. तो संघर्ष आता मात्र या 2 बॉलवरती केला जातोय राकेशच्या माध्यमातून. मात्र त्या संघर्षामधून बाहेर पडेल का? आणि यावेळी फटका खेळलाय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये सरळ पाठवलाय षटकारासाठी. काय फटका सजवला होता. 6 धाब्याने धावफलक पुढे सरकला गेला आहे. संघाची धावसंख्या जर पाहिला तर धावफलकावरती जाऊन पोहोचले तब्बल 70 या आकड्यावरती. 70 रन. 70 धावा धावफलकावरती लागला गेल्यात. अंतिम 3 बॉल अजूनही बाकी आहेत आणि जोपर्यंत मैदानामध्ये या 3 बॉलमध्ये जर स्ट्राईक राकेशकडे राहिली तर एखादा फटका अजूनही अपेक्षित असेल उत्तर या संघासाठी. एक दमदार शैलीचा खेळाडू आहे. भरपूर काळ अजूनही क्रिकेट ओपन क्रिकेट आपण पाहिला तर उत्तम संघाचं अगदी उत्तम ओपन क्रिकेट आहे. मॅकमिलन गोविंद सारखा खेळाडू या उत्तम संघाला इथं मिळाला आहे. पुन्हा एकदा 2 धावा इथे या बॉलवरती पूर्ण केल्या जातात आणि नो बॉल. इट्स अ बीमर बॉल. फ्री हिटचा बॉल आहे आणि या फ्री हिटच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर स्ट्राईकला राकेश आहे. एखादा मोठा फटका. फ्री हिटच्या बॉलवरती फ्री हिट आणि हिट फटका येईल का? फटका खेळला गेला होता मात्र या बॉलवरती फक्त मिळाली जाईल सिंगल. संघाची धावसंख्या सिंगलने पुढे जाऊन पोहोचले तब्बल 74 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग आहे. ज्या बॅटिंगची गरज होती ती बॅटिंग मात्र केली गेली. असं वाटलं होतं जॉन्सन बाद झाल्यानंतर उत्तम संघ थोडासा माघारी येईल का, मात्र नाही. आयवन राकेश राजू यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली गेली. आता मात्र पुन्हा एकदा हा डॉट बॉल इथे हाताळला जातोय जयेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. पण एखादी कुठेतरी चुकी केली गेली होती नो बॉलची आणि त्यानंतर मात्र जो कमबॅक केला जयेश याने अप्रतिम पाहायला मिळालाय.
हो यावेळी या बॉलवरती लॉंग ऑन रिझनमध्ये दिनेश आपण बघतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला जाईल. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतील. 2 धावेने ओव्हर झाल्यात 6 समाप्त. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरती पाहायला मिळतोय 76 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि 77 धावांचं लक्ष समोर ठेवलाय टीम रिक्षा संघटना या संघासमोर. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया वेळ डीजे मास्टर यांना. हॅलो, टॉससाठी यायचं आहे. शिलेदार नवगर. ब्रेक नाही आहे. शिरगाव नवगर व सॉरी शिलेदार नवगर व शिरगाव टॉससाठी यायचं आहे. आपलं नाही. जो सी विंग 1005 है ना, उसका 3-4 महीने से रेंज नहीं दिया बोलती वो अभी पुणे हाँ. अरे भाई वो भी 3 महीने के फोन करती है, उसको भी समझ में नहीं आता है. वो भी पागल नहीं है. माइक बंद करा.
हॅलो हॅलो सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण बघतोय, पाहतोय, अनुभवतोय भाईंदर गावामधील भाईंदर मास्टर शिक्षक 2026चं हे भव्य दिव्य आयोजन, एक जबरदस्त आयोजन केलं गेलं आहे. भाईंदर मास्टर Check this. कुठेतरी जर आपण पाहिलात तर लक्ष ठेवला गेलाय तो म्हणजेच 77 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी गणेश आणि वासुदेव. रेनॉल्ड येतोय पहिला गोलंदाजच्या मार्गवर. अगदी आपण पाहिला तर एक पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जाते. स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश, तर नॉन स्ट्राईकला पहिलाच बॉल गणेशाच्या बॅटमधून आलेला हा धमाका षटकार. का पहिल्या बॉलवरती फटका सजवलाय गणेशाने. हो अजून एक आक्रमण आणि आक्रमण प्रति उत्तर दिलं जाते. पहिला 2 बॉलवरती 2 मोठे फटके. चला दोन्ही संघ टॉस कडे यायचं लक्षात घ्या. शिलेदार नवघर आणि शिरगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस कडे या लगेच. शिरगाव संघाचा कर्णधार आणि नवघर संघाचा कर्णधार आपण टॉस कडे यायचंय. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके सजवलेत. 5 टायमर ऑन आहे. टाइम जर जास्त खर्च गेलात तर अंतिम ओव्हरमध्ये तुम्हालाच त्रास आहे. जबरदस्त बॅटिंग आहे गणेश, कारण जो महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे त्या गोलंदाजावरती अटॅक केलंय. गणेशला माहीत आहे की पहिल्या ओव्हरमध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर नक्कीच बाकीच्या ओव्हरमध्ये बाकीच्या धावा आम्ही सहज गती पूर्ण करू. अटॅक पहिल्या ओव्हरमध्ये केलं गेलं आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळी चेंडू केला, एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेत असताना वासू हा फलंदाज इथे बाद होतोय. वासू हा फलंदाज तंबूमध्ये परतला गेलाय. पहिला विकेट गमावलाय टीम रिक्षा संघटना या संघाने. श्रीधर नवघर आणि शिरगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी या. लास्ट आणि ऑफिशियल कॉल आहे.
नवघर संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले. तर विनंती असेल शिरगाव संघ आपला कॅप्टन लगेच पाठवून द्यायचा आहे. एकाला बोला कॅप्टनला. विकेट इथे मिळवला गेला आहे. 3 बॉल 13 धावा या ओव्हरमध्ये आपण बघतोय. हो, यावेळी चांगला चेंडू हाताळला आहे. परफेक्ट वाईड यॉर्कर हा बॉल इथे पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी आहे. 2 षटकार खेळल्यानंतर लाईन्थ आणि लेंथमध्ये बदलाव केला आहे. त्याचं कारण काय तर स्ट्राईक जी साईड आहे ती साईड चेंज केली गेली. पहिला ओव्हर द विकेट करत होता आणि आता राऊंड द विकेट करतोय. जबरदस्त गोलंदाजी. ओहो, सरळ खेळलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये पाठवलाय सरळ षटकारासाठी विकेट. DJ Sandy थँक्यू डीजे. काय फटका सजवलाय. गणेश जणू काय डगआउटमध्ये सेट होऊन हा तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अजून एक संघाची धावसंख्या 26 पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा कुठल्या आहेत. काय बॅटिंग आहे. काय बॅटिंग केले गणेश याने. 26 धावा तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये कुठल्या गेल्या. 4 षटकार गणेश याच्या बॅटमधून आपण बघितलेत. जबरदस्त बॅटिंग. एवढी आक्रमक बॅटिंग गणेशाची मी आज पहिल्यांदाच बघितलंय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग या फलंदाजाने केली आहे. तो मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये दर्शवलं आहे फलंदाजाने की आम्ही अजूनही या मॅचमध्ये आहोत. आम्ही अजूनही या मॅचमध्ये राहणार आहोत आणि आम्ही जिंकण्यासाठी आलो आहे आणि जिंकतच राहणार आहोत. पहिला षटक 26 धावा धावबळकावरती बघतोय. सेकंड ओव्हरमध्ये राकेश या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. उत्तम संघामध्ये आज कुठेतरी खेळाडूंची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला आपण पाहिला तर सुनील या संघामध्ये पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी आज उत्तम संघ मोठ्या स्पर्धेमध्ये ओपन क्रिकेट खेळण्यासाठी नक्कीच गेला असणार आहे आणि त्याचमुळे आज सुनीलची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. राकेश गोलंदाजी मार्गवर आपल्या ओव्हरमधील पुढील बॉल यावेळी फटका खेळलाय.
उंची जास्त लांबी कमीचा फटका आहे. नो मॅच रिझल्टमध्ये चेंडू पडला गेलाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक होईल का? 3 धावा सहज गती पूर्ण केल्यात. कॅच होता कोणाचा आणि कोण धावला होता? हा कॅच मला वाटतं जॉन्सन याने घ्यायला पाहिजे होता. मात्र प्रयत्न चांगले केले होते हेमंत म्हात्रे यांनी. महत्त्वपूर्ण विकेट आहेत. हे दोन्ही फलंदाज अगदी आक्रमक आहेत. एका साईडला आक्रमकतेचं रूप धारण केलं आहे गणेश याने. आणि पहा एक सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. दिनेश साऊथ आहेत तिथे आणि इथे पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतायत. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 76 धावा पूर्ण केल्यात. 77 धावांचं लक्ष आहे आणि 77 धावांचा लक्ष्याचा पाठलाग अगदी सहज गती करतोय फलंदाजी करणारा रिक्षा संघटना संघ. पुढील बॉल. हो यावेळी पडल्यानंतर गुडलेंथवरून अगदी आपण पाहिला तर टॉस झाला होता. चकित केला होता गणेश याला या बॉलने. चांगली पिच आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण पाहिला तर या मैदानामध्ये फक्त सकाळपासून आम्ही बघतोय धावांचा आणि धावांचाच पाऊस पडतोय. षटकार आणि चौकारांच्या आतषबाजी पाहायला मिळते. यावेळी खराब बॉल आहे. फाईन लेग रिझनमध्ये चेंडू सरळ जाईल. वाईट प्लस चौकार आहे. 5 धावा जणू काही दिवाळीचा बोनस रिक्षा संघटना या संघाला दिलाय. थँक्यू विजय. शिरगाव संघाचा कर्णधार आपण लक्षात घ्या. शिरगाव टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचं. शिरगाव संघ हो यावेळी चांगला बॉल आहे. मात्र पहा तुम्ही जो वाईटचा चौकार गेला होता तो कुठेतरी राकेशकडून अपेक्षित नव्हता. आता मात्र इथे धावफलकावरती पाहायला मिळतोय 37 धावा. हो पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवला. डी पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय अगदी रेंगळत डीप मध्ये अडवला गेला या बॉलला. मात्र धावा धावून पूर्ण करतात फलंदाज. 3 धावा धावून पूर्ण करतायत. 40 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र 37 धावांची गरज आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरा ओव्हर आपण बघतोय. 40 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी काय बॅटिंग केले रिक्षा संघटना या संघाच्या फलंदाजाने. सलमान केलाय. सिंगल पूर्ण करताय. दुसरे घेण्याचा प्रयत्न केला जाईल. पा कॉलिंग दोघांमध्ये खूप महत्त्वाचे आहे. दोघांमध्ये अगदी मैत्री असे जमले की हिंदीमध्ये म्हणतायत की ही दोस्ती तुटणार नाही आहे. कुठेतरी दोघांमधून ती मैत्री पाहायला मिळाली. कॉलिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर या 2 षटकांमध्ये तब्बल धावसंख्या पटकावले ती म्हणजेच 42 रन्स. दोन ओव्हरमध्ये 42. 21च्या सरासरीने आता मात्र बॅटिंग करतोय फलंदाजी करणारा रिक्षा संघटना संघ.
काय बॅटिंग पाहायला मिळाले. गणेश जबरदस्त आक्रमक रूप गणेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं आहे. केविन येतोय नवीन गोलंदाजच्या मार्गवर. पहिलाच बॉल अगदी आपण पाहिला तर लेग टर्न पाहायला मिळतोय. चांगली ॲक्शन आहे, चांगली गोलंदाजी आहे, चांगला टप्पा आहे. कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. कुठेतरी कमी धावांमध्ये रोखण्याचं काम मात्र या ओव्हरमध्ये करणं गरजेचं आहे. पण पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय झालं, पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही काय केलं यावरती लक्ष न देता पुढील ओव्हरमध्ये आम्ही काय करू शकतोय यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. पहिल्या चुका झाल्या त्या चुकांवरती अगदी दुर्लक्ष करून नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करणारा खेळाडू जो असतो तो खरा खेळाडू क्रिकेटमध्ये म्हटलं जाते. ओह यावेळी नाही, कारण गणेश जर मारतोय तर दिनेश का नाही आहे. तू शेर तर मी 1.25 शेर. थँक्यू डीजे. अगदी ओव्हरपिच बॉल होता. जबरदस्त फटका सजवला होता दिनेश याने. ज्यावेळी तुम्ही लेग टर्न ठेवताय त्यावेळी गुड लेंथवरून टर्न करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर अगदी ओव्हर पिच बॉल द्याल तर नक्कीच त्या बॉलला बाहेर पाठवण्याचं काम मात्र करेल फलंदाज. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे. राकेश पकडतोय झेल आणि संपतोय दिनेश याचा खेळ. फलंदाज दिनेश बाद होतोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये नवीन याला आपण बघतोय. पण अजूनही मॅच संपलेली नाही आहे. मॅचमध्ये तुम्ही अजूनही वापसी करू शकताय. मात्र त्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट आणि जास्तीत जास्त विकेट मिळवाव्या लागतील. थँक्यू डीजे. आपण बघतोय तुंगा हॉस्पिटल चे डायरेक्टर सन्माननीय श्री सतीश शेट्टी सर यांचं इथं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहिला तर तुंगा हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलचे डायरेक्टर सन्माननीय श्री सतीशजी शेट्टी सर यांचं इथं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सिनियर मास्टर्स बाइंडर यांच्यातर्फे स्वागत आहे डॉक्टर सतीश शेट्टी यांचं. तसेच शरद शेट्टी यांनी देखील शरद शेट्टी यांचं सुद्धा स्वागत आहे. वेलकम सर्व मान्यवर व्यक्तींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपल्या माहितीसाठी मॅच चालू आहे मैदानामध्ये. उत्तन वर्सेस रिक्षा संघटना मुर्दा या 2 संघादरम्यान. ओहो गणेश ऑन फायर आणि सरळ पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. इथे स्वागत करत आहोत आम्ही डिरेक्टर सर सतीश शेट्टी यांचं. रिचर्ड कोरिया त्यांचं स्वागत करतील. काय बॅटिंग केली गेले त्यानंतर आपण मंचावरती आपण बघतो देखील त्यांचं स्वागत करत आहोत. व्यक्तींचं इथे सन्मान केलं जाते. तुंगा हॉस्पिटलचे डायरेक्टर सन्माननीय श्री सतीश शेट्टी सर यांचं इथे आगमन झालं आहे आणि त्यांचा सन्मान इथे केलं जात आहे. ओव्हर झाला आहे 3रा समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 56 पाहायला मिळत आहेत. अब तक 56. घेऊया एक छोटासा ड्रिंक ब्रेक. बॅटिंग पॉवर प्ले या ओव्हर नंतर आपल्याला पाहायला मिळेल. तसंच
तसंच शरद शेट्टी यांचं देखील स्वागत करतात आम्ही. आमच्या विनंतीला मान देऊन शरद शेट्टी हे देखील आलेले आहेत. त्यांचा देखील फार फार आभारी आहोत. थँक्यू शरद. थँक्यू डीजे. चला शिरगाव संघ आपला कॅप्टन लगेच पाठवून द्या. शिरगाव ते जेवतात ना. शिरगाव संघ कॅप्टन लगेच या प्लीज. अठरा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे मॅचमध्ये जिंकण्यासाठी. पण अजूनही मॅचमध्ये तुम्हाला वापसी करू शकताय, मात्र एखादा ओव्हर कमी धावांचं पाहणं गरजेचं आहे. चला शिरगाव संघ कॅप्टन आपण लगेच या. आणि मी विनंती करेन 5 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. मी विनंती करतोय तुंगा डॉक्टर हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर सन्माननीय श्री सतीश शेट्टी सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 18 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. मॅचमध्ये बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळतोय. अल्फ्रेड या गोलंदाजाला बोलवलं गेलं आहे या षटकामध्ये. 4थं षटक मार्गस्थ आहे. 3 ओव्हरमध्ये तब्बल 56 धावा खुटल्यात रिक्षा संघटना या संघाने. आणि ज्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी जर आपण बघितली तर गणेश या फलंदाजाची आहे. हो जागेवर स्टँडिंग यूज अँड हँडसम षटकार. वैयक्तिक 43 धावांवरती खेळी करतोय. काय बॅटिंग करतोय. अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आता मात्र या फलंदाजाला. या स्पर्धेमध्ये हा जर अर्धशतक पूर्ण होतोय तर असा दुसरा खेळाडू आहे की ज्याने अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पूर्ण केलं आहे. हो सरळ बॅटने आमच्या मान्यवरांना अगदी सन्मानित केलं या षटकाराने. 49 49 धावा. अगदी आपण पाहतोय गणेश याच्या बॅटमधून आलेला हा षटकार 49 वरती नाबाद केली. काय बॅटिंग केली गेली, काय बॅटिंग पाहायला मिळाली. 49 धावांवरती खेळतोय. अर्धशतक पूर्ण होईल का. या स्पर्धेमधील दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल का. हो हो कव्हर ड्राईव्ह चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि या चौकार आणि या चौकाराने अर्धशतक पूर्ण करतोय फलंदाज गणेश. वेल प्लेड. 72 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. काय बॅटिंग केली गेली, काय बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच रिझन आहे का शतरक्षक आहेत राकेश येते, मात्र काय कामगिरी केले. इट्स अ ग्रेट बॅटिंग.
मिस्टर गणेश जबरदस्त बॅटिंग. दरम्यान डॉक्टर शरद सतीश शेट्टी यांना आम्ही हे कळवतो की ही जी सुरू असलेली टुर्नामेंट आहे ही 45 म्हणजे 45+ खेळाडूंची टुर्नामेंट आहे, ज्याच्यामध्ये सगळे 45+ आहेत खेळाडू, ज्यांची फिटनेस बघा सर अजूनपर्यंत दिसते तुम्हाला. खरोखर अतिशय चांगली फलंदाजी केली गणेश यांनी आपल्या संघासाठी. 5 धावांची गरज आहे. टुर्नामेंट चालू आहे. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 5 धावा आणि 5 धावेने फक्त मागे पाहायला मिळतोय हा रिक्षा संघटना विजयामध्ये. मात्र काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे गणेश. वेल प्लेड. शिरगाव संघ आपला निर्णय कळवायचा लक्षात घ्या. बॅटिंग घेतले शिरगाव संघाने आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलंय शिलेदार नवगर या संघाला. तर नवगर संघ आपण रेडी राहायचं लक्षात घ्या. हो फटका चांगला आहे. पॉइंट मधून चेंडूला सरळ पाडवलाय. चेंडू जातोय गोलीच्या वेगाने. फरार फरार चौकार. थँक्यू. एका धावेची फक्त गरज आहे, फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. काय बॅटिंग केली गेली होती. अर्धशतकाची खेळी ज्या फलंदाजाने केली त्याच फलंदाजाने या मॅचचा चित्र पूर्ण बदललाय. सामना जिंकलाय टीम रिक्षा संघटना या संघाने. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, वन मॅन शो, मिस्टर गणेश. यायचे गणेश मॅन ऑफ द मॅच साठी. 4 ओव्हरमध्ये 80 धावा पूर्ण केल्यात रिक्षा संघ.